सर्वप्रथम जय भवानी कॅटर्स दिवाळीची शुभ शुभ बाजार सुरुवात है। सगळे सगळे लाईव्ह चालू है। इकडे चिवडा चालू है संपूर्ण, इकडे चिवडा चालू है, इकडे मसाला तर सगळं चालू है, सगळं संपूर्ण सूर्यफूल रिफाइंड तेलात सगळं तयार आहे, सगळं संपूर्ण हे मोतीचूर लाडू आहे, सगळे प्रेस केलेले आता जसे ऑर्डर प्रमाणे मी सगळा तयार करून देतो, जसे जसे रिस्पॉन्स ते इकडे ते आपल्या रत्नाई मिठाईचे ऑर्डर चालू आहे, यशवंतनगरचे तो प्रतापखेडा मंडलचे सगळे संपूर्ण आणि ऑर्डर दिले त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे प्रेस तयार करून आपण त्यांना देतो। हे सगळे ते जवळजवळ आपल्याला 27 वर्ष झाले आपल्याला जय भवानी कॅटर्स याला स्टॉल दिवाळीचे पण गोरगरिबाच्या हिशोबाने नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आपण लाईव्ह देतो सगळ्याला गरम गरम। और 14-15 तारीख पासून स्टार्ट आहे सगळे संपूर्ण, 22 तारीख पर्यंत आपण चालू राहणार सगळे संपूर्ण। त्याच्यात बरेच व्हेरायटी आहे, लसूण शेव, पालक शेव आहे, पातळ पियाचा चिवडा आहे, दगडी बोईचा चिवडा आहे, परत शंकरपाळे है, चिरोटे है, गुलाब जामुन है, 5-7 प्रकारची बर्फी है। जो प्रोडक्ट आम्ही आमच्या हाताने तयार करतो, बाहेरच्या रेडीमेड कुठला बेस्डचा काही आम्ही आणत नाही, काही आपण हाताने तयार करायचे आपण हाताने विकायचे आपण तो। पुरी संग्रामनगर 14 नंबर काही फरक नाही पडता, असे विशेष काही फरक नाही पडला आहे। तर काही मोठी मोठी वस्तूमध्ये फरक पडतो, खाण्याच्या वस्तूमध्ये कुठे काही फरक नाही आहे। तेल, शेंगदाणे, खोबरा वगैरे सगळे महागच वस्तू सगळे संपूर्ण। तरी आपण म्हणजे जो 15 वर्षांनी 18 वर्षांनी चालू केलेला ते आपण परंपरा चालू ठेवायचे। करीब 40 ते 50 लोक काम करतात, 8 दिवस 7-8 दिवस काम करतात तो संपूर्ण सगळे। जवळजवळ 10 वर्ष झाले मी 300 रुपये किलो ठेवलेले, मी रेट वाढली तरी मी म्हणजे वाढवले नाही, म्हणजे कसं जसं लागतं तसं आपण म्हणजे गोरगरिबाच्या हिशोबाने सरसकट सगळ्यांना खायला पाहिजे। दिवाळी म्हणजे 10 ते 12 टन माल म्हणजे आपल्याला जाते तो स्टॉलला संपूर्ण, 10 ते 12 टन म्हणजे रिस्पॉन्स भरपूर होतो, म्हणजे आजूबाजूच्या गावाचे बी लोक सगळे म्हणजे येते तो, त्यामुळे म्हणजे काही प्रॉब्लेम तो। व्हेरायटी तो लसूण शेव है, काठी शेव है, भावनगरी गाठी है, मसाला खस्ता है, मीठा खस्ता है, 2-4 प्रकारचे गुलाब जामुन है, पर 2-4 प्रकारची बर्फी है, लसूण शेव है, दगडी पोहेचा चिवडा है, भरपूर आहे। फलटण पासून कोडवाडी, काशेगाव, पंढरपूर, इंदापूर इकडचे परिसरचे लोक, केम कंदर इथपर्यंतचे लोक सगळे म्हणजे येते लोक। एक वेळी आयुष्य येऊन भेटा, गरम गरम पदार्थाचे सगळ्याचे स्वाद घ्या। 30 वर्षाची रिस्पॉन्स आहे, कसं काय आपल्याला वाटतंय, काय आमच्याकडून काही कमी जास्त काही आहे, सगळे म्हणजे लाईव्ह सगळे संपूर्ण 1 नंबर आपण तयार करून देतो। अगोदर टेस्ट बघायचे, काही लागले तर घेऊन जायचे, नाही तर फराळाला तर यायचेच आपल्याला, फराळ करून मग नंतर काही आवडले तर घ्यायचे। आपण मदर महाराज म्हणून आपण सगळे लेकरे बाळाला आणायचे, फराळ करायचे, तर काही वस्तू लागले तर घेऊन जायचे, नाही तर काही प्रॉब्लेम नाही, पण एक वेळी आवसून भेट द्या। त्याच्या समोर लाईव्ह करतो तयार, त्यामुळे सगळे जो हे जो समोर डोळे समोर आहे, सगळे पॅकिंगचा माल ठेवत नाही, काही नाही, सगळे एकदम फ्रेश माल डोळे समोर करतो आपण। त्यामुळे म्हणजे लोकांना विश्वास आहे, 30 वर्षाचा विश्वास आहे आम्हावर। केटरिंग व्यवसायामध्ये 30 वर्ष झाले मला या भागात, त्यामुळे म्हणजे बोलण्याची गरज पडत नाही, त्यांना सगळ्याला विश्वास बसलेला आहे। विश्वास हे ठेवायचा कायमचाच आपल्याला, त्या हिशोबाने आपण रिस्पॉन्स भरपूर आहे। नाही आमचं कसं आहे ना, आमच्या प्रोडक्ट सगळं आमच्याच आहे, म्हणजे घरापासून बेसन पासून मैद्यापासून आम्ही तयार करतो इथे। आमच्या कुठलाही पदार्थाचे बेसळच्या बाहेरून आणायचे का हे म्हणजे फॅक्टरी लाईनचे कुठला काही नाहीये, सगळे इथे गरा लाडू, बेसन लाडू, चकली, करंजी, आपण सांजोरी वगैरे जो भी करतो ना आपण, तर ते सगळे म्हणजे आपण पीठ तयार करून प्रोडक्ट आता हे आपण शंकरपाळे केलेले, आता हे सगळे अजिबात त्याला अजिबात तेल सुटत नाही, काही नाही। अरे आता 1 तास अगोदरचे केलेले सगळे संपूर्ण, ते इकडे गार करतो आणि इकडे पॅकिंग करतो, कस्टमरच्या समोर देतो, त्यामुळे म्हणजे कुठले काही प्रॉब्लेम त्याला कारण खायला याला काय लेकरे बाळाला ठसका कसका काय नाही। तेलाचे तुम्हाला दाखवतो 2 मिनिट, या इकडे तेल जवळ 300 डबे आणलेले आपण तो, सगळे सूर्यफूल रिफाइंड तेल सगळे संपूर्ण, इकडे सगळे कीर्ती गोल्ड वगैरे सगळे संपूर्ण तो हे इकडे पडलेले आहे अजून संपूर्ण तिकडे।
हे तिखट वगैरे सगळे ब्रँड यूज करतो आपण तो. सगळे अंबारीचेच तिखट यूज करतो आपण. 6 गुंठा आहे जागा. नर कमीत कमी तरी मला पॅकिंगला याला सगळे जे लेडीज लोक आहे कमीत कमी तरी 40-50 लोक माझे 15 दिवस जगते येते संपूर्ण. सगळे हे सगळे लाईव्ह चालू असतो चिवडा वगैरे सगळे संपूर्ण. जसे ऑर्डर प्रमाणे जसं लागतं तसे आपण त्यांना लाईव्ह चालू करून देतो सगळं संपूर्ण. हा अगोदर पॅकिंग जास्त असली तर 2-4 दिवस अगोदर दिले तर काही अडचणी नाही, तर वेळेवर लाईव्ह मी त्यांना 2 तासात मी पॅकिंग करून देतो. मी मग यावं लागतं तो. फोनवर बी घेतो, जुने माणसं असले तर फोनवर घेतो, पण ऍडव्हान्सची काही गरज नाही पडते. पण ओळख नाही असली तर मग पडलं जसं असतं ते डाळे लाईव्ह चालू आहे तिथे सगळं संपूर्ण. सगळे राजस्थानहून आलेले अरे आपण इथे महाराष्ट्रात बी 10-12-15 लोक माझ्याकडे आहे. लेडीज सगळे आपण महाराष्ट्राचे सगळे संपूर्ण. करीब जवळजवळ 30 वर्षाचा स्टोव माझ्याकडे तो सगळे संपूर्ण. 30 वर्ष झाले तर सगळे एकच ठिकाणी माझ्याकडे काम करतात सगळे लोक. मी कसं करतो की पहाटे 4 वाजले ना 2 पातेले गरम पाणी करतो और खळखळ द्यायला धुतो. माशी डास काय म्हणजे बसण्याची ये म्हणजे कोणाला वास बी येण्याची तक्रार येत नाही. म्हणजे आले की स्वच्छताला मी तो अगोदर देतो. आम्ही धुतल्याशिवाय आम्ही कुठला काम करत नाही. तो सगळे परिसर दररोज 2 निर्मा पावडर 2 सगळे स्वच्छ करून गरम पाणी मग नंतर यूज करतो आपण सगळे संपूर्ण. सगळे हँड ग्लोव्ह वगैरे सगळे तो टोपी वगैरे सगळे संपूर्ण एकदम. एक वेळी आयुष्य येऊन भेटा तर गरम पदार्थाचे सगळ्याचे स्वाद घ्या. 20 वर्षाची रिस्पॉन्स आहे. कसं काय आपल्याला वाटतंय, काय आमच्याकडून काय कमी जास्त काही आहे सगळे म्हणजे लाईव्ह सगळे संपूर्ण 1 नंबर आपण तयार करून देतो. अगोदर टेस्ट बघायचे, काही लागले तरी घेऊन जायचे, नाही तर फराळाला तरी यायचेच आपल्याला. फराळ करून मग नंतर काही आवडले तर घ्यायचे.